हा डावीकडचा शिलालेख आहे तो मराठीमध्ये आहे आणि उजवीकडचा शिलालेख हा फारसीमध्ये आहे. जय शिवराय मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत रोहिडा किल्ल्याच्या पायथ्याशी आपण पोचलो आहोत. इकडे आपल्याला पाण्याची टाकी दिसते. किल्ला आपण जर बघितला, हा जो वरती जो आपल्याला दिसतोय हा किल्ला आहे. पाठीने आपल्याला सरळ चालत जायचे. हे लाईटचे पोल जसे गेलेत तसं चालत जाऊन वरती गेल्यानंतर आपल्याला वाघजाई देवीचं मंदिर मिळेल. ते बघून आपण किल्ल्यावरच्याकडे असं डावीकडे पायवाटेने परत वरती जाऊयात. आपण जर बघितलं तर रोहिडा किल्ला हा भोर तालुक्यामध्ये येतो. भोर तालुक्यामध्ये साधारणतः तुम्ही पुण्यावरून जर आलात तर एक 55 ते 60 किलोमीटर डिस्टन्सवरती हा किल्ला आहे. आपण जेव्हा भोरमधून येतो तेव्हा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक दिसतं. त्या स्मारकाच्या इथून आपल्याला सरळ एक लेफ्ट घेऊन आतमध्ये यायचे. मांढरदेवीकडे असा तिथे बोर्ड लावला आहे. त्या मांढरदेवीच्या रोडने आपण सरळ आल्यानंतर एक 5-6 किलोमीटर आल्यानंतर आपल्याला एक राईट टर्न मिळतो. त्या राईट टर्नला रोहिडेश्वर म्हणून प्रॉपर कमान लावलेली आहे. त्या कमानीतून आतमध्ये आपण आलो की सरळ वरती तिथे बोर्ड लावला आहे वाघजाई देवी मंदिराकडे. तो रोड जिथे एंड होतो तिथे येऊन गाडी पार्क करून आपण किल्ल्याकडे, आपल्याला दिसत असेल किल्ला, हा किल्ला आहे, किल्ल्याकडे आपण चालत जाऊ शकतो. सो किल्ला चढायला जास्त अवघड असा नाही आहे, मध्यम श्रेणीचा आहे. तुम्ही जर टू व्हीलरवर येत असाल तर सध्या रोड बराचसा खराब आहे. भोरमधला बऱ्याचशा रोडचं काम चालू आहे. पावसाळ्यामध्ये इथे बरंचसं पाणी येत असणार आहे. उडाच दिसतो हा. हे जे लाईटचे खांब दिसत आहेत, ह्या लाईटच्या खांबाबरोबरच वाट वरती गेलेली आहे किल्ल्याकडे. सो त्या हिशोबाने आपण वरती चाललो आहे. ऑलमोस्ट आता 11 वाजलेले आहेत. आपल्याला थोडा यायला उशीरच झाला. सो आत्ता आपण किल्ला चढायला चालू केला आहे. तुम्ही बघू शकता इकडून खालून आपण वर आलो आहे आणि या साईडला आपल्याला वरती जायचं. थोडी सरळ चढण आहे, पण नो प्रॉब्लेम, आपण हळूहळू जाऊ शकतो. थोडं ऊन जास्त लागतं पण काही प्रॉब्लेम नाही, हळूहळू आपण जाऊयात. आणि इथे थोडा वेळ आराम केल्यानंतर एक 2-4 मिनटं बसलो. थोडंसं तहान जास्त लागते ना, तो आराम केला त्यामुळं 2-4 मिनटं बसलो, त्यामुळे जरासं थकवा निघून गेला. आता परत एकदा हा डोंगर चढायला चालू करतो. ही एक काठी भेटले असू द्या आपल्याबरोबर. या डोंगराला आत्ता आपण चढून पूर्ण वर जाणार आहे. आणि इकडे बघितलं तर हा आपल्याला इकडे किल्ला दिसतो. आपण आता डोंगर चढून वरती आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता ऑलमोस्ट आपण आता किल्ल्याच्या लेवलला आलो आहे. तुम्हाला दिसतोय हा जो समोर दिसतोय हा रोहिडा किल्ला आहे. आपण आता वाघजाई मंदिरामध्ये आहोत. आपण खालून गावातून चालत आलो आहे. सरळ या पायवाटेने आल्यानंतर हे जे तुम्हाला लाईटचे पोल दिसतात, त्या पोलचीच जी दिशा आहे, जी वाट आहे, त्या वाटेने वरती यायचं तर आपण वाघजाई मंदिराच्या इथे पोहोचतो. वाघजाई मंदिराच्या इथे आल्यानंतर आपण पाहू शकतो वाघजाई मंदिराचा जो परिसर आहे अत्यंत छान असं मेंटेन ठेवलेला आहे. खूप छान असं देवीचं मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता. आपण जर मंदिर परिसर बघितलं, छान असं हे तुळशी वृंदावन दिलं आहे. त्यानंतर वाघजाई देवीचं मंदिर आहे. सो समोरच वाघजाई देवीचं वाहन वाघोबा. वाघजाई मंदिराच्या इकडून आपण किल्ल्याकडे जाऊया. रोहिडा किल्ला आपल्याला इथून दिसतो. ही बरीचशी चढण आहे सरळ. तुम्ही सकाळी जर ह्या सीझनमध्ये येत असाल, एप्रिल मे या टायमिंगमध्ये, तर सकाळी 8पर्यंत किल्ला चढायला चालू केलं तर अगदी सोपं जाईल. 8 ते 9पर्यंत अगदी 10-11 वाजता किल्ला चढायला चालू केलं तर उन्हाचा त्रास होऊ शकतो आणि सारखा आपल्याला दम लागतो उन्हामुळे. तो खूप हळूहळू यावं लागतं. त्यामुळे हा समोर जो आपल्याला हा दिसतो हा रोहिडा किल्ला. किल्ले रोहिडा, तसेच ह्याला विचित्रगड असेही म्हणतात. तसेच ह्याला अजून एक नाव आहे, ते म्हणजे बिनीचा किल्ला. तुम्ही जर पाहिलं ना तर ह्या किल्ल्याचा आकार बघा. ह्या किल्ला जो डोंगर आहे हा असं वाटतं की मातीचा ढिगाराच ठेवला आहे. असं दुरून बघितलं ना आपल्याला मातीचा ढिगाऱ्यासारखंच वाटतं. आणि त्याच्यावरती एकदम जो वरती त्याला बुरुज वगैरे बांधून जो टेकडावरती एकदम किल्ला आहे. हा किल्ला यादवकालीन आहे. किल्ला रोहिडा आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये आसपासचे बरेचसे किल्ले महाराजांनी ऑलरेडी जिंकून घेतले होते. पण रोहिडा किल्ला मात्र जो होता तो या किल्ल्यावरती इकडचे जे वतनदार होते ते किल्लेदार, त्यांचं नाव होतं बांदल देशमुख. बांदल देशमुख हे इथले वतनदार होते. त्यांच्या अखत्यारीत, त्यांच्या ताब्यामध्ये हा किल्ला होता. महाराजांनी त्यांना स्वराज्यात सामील होण्याचा प्रस्ताव दिला, परंतु बांदल देशमुखांनी तो प्रस्ताव धुडकावून लावला. तो प्रस्ताव मंजूर करण्याऐवजी
युद्ध करण्याचं ठरवलं. त्यामुळे महाराजांनी रोहिड्यावरती चाल करून रोहिडा हा जिंकून घेतला. पावनखिंडीचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर पावनखिंडीच्या इतिहासातील सुप्रसिद्ध आणि महाराजांसाठी आपले प्राणार्पण केलेले बाजीप्रभू देशपांडे. सो काही इतिहासतज्ञांच्या मते बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराजांची भेट ही याच किल्ल्यावरती झाली. बाजीप्रभू देशपांडे हे बांधल देशमुखांच्याकडे सरदार होते आणि जेव्हा शिवाजी महाराजांनी रोहिड्यावरती चाल केली, रोहिड्यावरती एक आक्रमण केलं, त्यावेळी तेव्हा जे बांधल होते हे धारतिद्दी पडले. बाजीप्रभू देशपांडे हे महाराजांसमोर लढायला उभे ठाकले. त्यावेळी महाराजांनी आपली तलवार सरळ खाली ठेवली आणि बाजीप्रभू देशपांडेंना म्हणाले की आम्ही आमच्या माणसांवरती तलवार चालवत नाही, तुम्ही स्वराज्यात सामील व्हा आणि या पवित्र कार्यास हातभार लावा. आणि महाराज बाजीप्रभू देशपांडेंचं मन वळवण्यास यशस्वी झाले आणि अशाच पद्धतीने एक अनमोल असा हिरा, एक अनमोल असं रत्न महाराजांना आपल्या स्वराज्यात सामील करता आलं. तर आपण वाघजाई मंदिराकडून चालत आल्यानंतर आपल्याला इकडूनही अजून एक वाट वरती आलेली दिसते या साईडने. म्हणजे आपण ज्या गावात आतमध्ये घुसलो त्याऐवजी सरळ इकडे पुढे आलो असतो तर इकडून आपल्याला येता आलं असतं. आणि ही जी वाट आहे ही जास्त सोपी आणि कमी लांबीची वाटते. इकडून आपल्याला 1.25 तास 1.5 तास लागतो यायला वाघजाई मंदिराकडून. तर आय थिंक इकडून आपण 40-45 मिनिटामध्येच वरती येऊ शकतो आणि चढण ही तेवढी मोठी वाटत नाही आहे. बाकी आपण वरती आल्यानंतर दोन्ही वाटा इथे एकत्र मिळतात आणि आपण पाहू शकतो की आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाशी पोचतो. तो आहे गणेश दरवाजा. गणेश दरवाजा जर आपण बघितला तर बराचसा याचा वरचा भाग पडून गेलेला आहे. दरवाजा तेवढा आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याच्यावरचा जो काही बुरुजाचा भाग होता, जी काही त्याच्यावरती बुरुजाची जी काही भिंत आहे ती पडून गेलेली आहेत. फक्त दरवाजा आपल्याला पाहावयास मिळतो, तोही बऱ्यापैकी मोडकळीस आलेल्या परिस्थितीमध्ये आपल्याला दिसतो. तर हा आहे गणेश दरवाजा. हा आतमध्ये आल्यानंतर आपल्याला ही आतल्या साईडला ह्या हे जे खाचा आपल्याला पाहायला मिळतात, ह्या खाचा किल्ल्याचा दरवाजा बंद केल्यानंतर, हा जो किल्ल्याचा दरवाजा आहे हा बंद केल्यानंतर त्याला जसं आपण आतमधून कडी कोयंटा लावतो त्याप्रमाणे एक मोठं ओंडक्याचं लाकूड उंडका टाकून किल्ल्याचा दरवाजा आतमधून बाहेरून उघडता येणार नाही किती जोर लावून. गणेश दरवाजाच्या इथून आपण वरती चालल्यानंतर डावीकडे, गणेश दरवाजाच्या डावीकडे आपल्याला हा बुरुज पाहावयास मिळतो. हा बुरुज पूर्णपणे कोसळलेला आहे. तुम्ही पाहू शकता याची भिंत पूर्णपणे कोसळली आहे. बाकी ह्या गणेश दरवाजाच्या इथून आपण आत्ता इथून ह्या वाटेने सरळ वरती चालत जाऊया. गणेश दरवाजाकडून वरती चालत आल्यानंतर आपण पोचतो हा दुसरा दरवाजापाशी. ह्या दरवाजाच्या इथे आपण जर बघितलं तर सर्वप्रथम आपल्याला हे जे समोर हे दोन जे झरोके दिसत आहेत त्याला जंग्या म्हणतात. जंग्या बाहेर लक्ष ठेवण्यासाठी, तसेच काही शत्रू सैनिकांनी हल्ला वगैरे केला असेल तर त्याच्यातून बाहेर मारा करण्यासाठी काढलेल्या असतात. आणि वर आपण बघितलं तर हे शरभाचं शिल्प आहे. इकडे हत्तीशिल्प दिसते आणि या जंग्या आहेत. दरवाजाची जी घडवणूक आहे ती अशीच आहे जशी पहिल्या दरवाजाची होती. ही बुरुजाची जागा, इथून सगळीकडे खाली पहारा ठेवता येत असे आणि ह्याला देवड्याही दिलेल्या आढळतात. त्या देवड्या दिसून येत आहेत. दरवाजातून आत आल्याच उजवीकडे आपल्याला हे पाण्याचं टाकं पाहावयास मिळतं. हे पाण्याचं टाकं तुम्ही पाहू शकता. हे पूर्णपणे दगडात कोरलेलं हे टाकं आपल्याला पाहावयास मिळतं. हा दुसरा दरवाजा, हे पाण्याचं टाकं. आणि इथूनच वर जात असताना हा जो बुरुज आपल्याला पाहावयास मिळतो त्यापैकी पडलेला आहे. याला म्हणतात सत्य बुरुज. इथेही हा भाग आहे. याच्यामध्ये जायचा रस्ता तिकडून बंद केलेला आहे देवडी, की आपल्याला वाटलंच तर आपण इथून खाली उतरू शकतो.
पण उतरण्याची गरज नाही आहे, खाली दुसरं काही नाही आहे. देवड्या आहेत आणि जंग्या आहेत. तिथून आपण थोडंसं वरती चालत राहिलो की आपण पोचतो किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी, म्हणजेच किल्ल्याचं तिसरं प्रवेशद्वार. दुसऱ्या दरवाजाच्या इथून आपण पुढे आल्यानंतर पोचतो आपण मुख्य दरवाजाच्या इथे. इथे जर आपण बघितलं तर आपल्याला दोन्ही साईडला हत्तीशिल्प पाहावयास मिळतं. आणि तिथे तुम्ही जर पाहिलं तर तिथे शिलालेख लिहिलेले आहेत. त्यामध्ये जो हा डावीकडचा शिलालेख आहे तो मराठीमध्ये आहे आणि उजवीकडचा शिलालेख हा फारसीमध्ये आहे. मराठीमधला शिलालेख जो आहे त्या लेखाचं वाचन हे श्री ग ह खरे यांनी केलं आहे. तर या सदरच्या किल्ल्याची डागडुजी मोहम्मद आदिलशाह याने 1556 साली केली होती. त्यावेळी हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता. त्यानंतर शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. तुम्ही इथे पाहू शकता हे हा जो शिलालेख आहे हा मराठीतील शिलालेख आहे. आणि आपण इकडे जर बघितलं तर इथे आपल्याला हा फारसीतील शिलालेख पाहावयास मिळतो. इथून प्रवेश केल्यानंतर आपल्याला इकडे ही शिपायांसाठीची जागा पाहावयास मिळते. इकडेही शिपायांसाठीची जागा आहे. सध्या इथला कुठलाही फक्त भिंतीचे अवशेष आहेत, बाकी कुठल्याही प्रकारचे अवशेष किल्ल्यावरती आत्ता अस्तित्वात नाही आहेत. किल्ल्यावरती प्रवेश केल्यानंतर आपण पाहतो तर समोरच ही जी वास्तूचं जे अवशेष आपल्याला दिसत आहेत, हा जो जोथा दिसतो आहे ही राजसदरचे अवशेष आहेत. तर ही राजसदर आहे. इथूनच किल्ला जो काही कारभार होता किल्ल्याचा तो चालवला जायचा. आणि तिकडे पलीकडे राजवाड्याचे अवशेष आपल्याला पाहाव्यास मिळतात. आपण इथे आल्यानंतर आपल्याला एक मारुती मंदिरही पाहाव्यास मिळतं. आपण जर बघितलं तर हे मारुती मंदिर छानसं असं. या मारुती मंदिराच्या इथून आपण पुढे बघितलं तर आपल्याला अजून एक इथे बुरुज पाहाव्यास मिळतो. इथे एक दगडी शिल्प आहे आणि त्याच्याच शेजारी आपल्याला हा बुरुज पाहाव्यास मिळतो. अगेन यालाही इथे जंग्या दिलेल्या आहेत. जर आपण खाली बघितलं तर पूर्ण परिसर हा आपल्याला नजरेस येतो. हा इकडून आपण हा पहिला गणेश दरवाजा, दुसरा दरवाजा, इकडे तिसरा दरवाजा, ही पूर्ण पायवाट जिच्याने आपण आलो. आपण इकडच्या साईडने वाटेने आलो आहे. तुम्ही आलात तर या साईडच्या वाटेने येऊ शकता, तर इकडून जास्त जवळ पडेल. तिकडून गाडी आतमध्ये न घालता या साईडने काढू शकता. बाकी ह्या पायवाटेने आपण आलो आहे. हा बुरुज खालपासून आपल्याला दिसत होता. आपण तिकडे जाऊन पाहूयात. किल्ल्यावरती फारसा असा कुठली इमारत किंवा वास्तू अस्तित्वात नाही आहेत. फक्त हे एक मारुती मंदिर आणि तिकडे एक भैरवा मंदिर आहे, ते आपण पाहूयात जाऊन. किल्ल्याचं स्थान आपण बघू शकतो. पूर्ण परिसरावर नजर जाते. तुम्ही जेवढं पण बघाल तेवढा पूर्ण परिसर आपल्याला क्लिअरली पूर्ण नजरेस येतो. सो हा जो किल्ला आहे हा किल्ला शिवाजी महाराजांनी घेतल्यानंतर 1665मध्ये जेव्हा पुरंदरचा तह झाला तेव्हा शिवाजी महाराजांनी जे 23 किल्ले मुघलांना दिले, त्या 23 किल्ल्यांमध्ये रोहिडासुद्धा मुघलांच्या ताब्यात गेला, मुघलांना देण्यात आला. आणि त्यानंतर 1670मध्ये हा किल्ला मराठ्यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा स्वराज्यामध्ये जिंकून घेतला. सो अशा प्रकारे हा जो रोहिडा किल्ला आहे, या ज्याला की विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असेही म्हणतात. मुख्य प्रवेशद्वारापासून उजवीकडे चालत आल्यानंतर आपण पोचतो सर्जा बुरुजाच्या इथे. शेवटला आल्यानंतर आपण पोचतो सर्जा बुरुजाच्या इथे. किल्ल्याला बरेचसे बुरुज आहेत, त्यापैकी हा एक बुरुज सर्जा बुरुज. बुरुजांचा उपयोग म्हणजेच किल्ल्याचे हे रखवालदार आहेत. बुरुज म्हणजे किल्ल्याचे रखवालदार. बुरुजावरून पूर्ण परिसरावरती नजर ठेवली जात असे. पूर्ण परिसरावरून किल्ल्याची निगराणी राखली जात असे एक प्रकारे, जेणेकरून कोणी शत्रू जर चालून येत असेल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये काही गडबड असेल तर हेच बुरुज आहेत जे जागते राहायचे. एक अवशेष आपल्याला पाहावयास मिळतो आहे. एक अवशेष दिसतं आपल्याला, ध्वजस्तंभासारखा अवशेष आहे हा. सर्जा बुरुजाकडून आपण पुढे जात राहिलो की आपण पोचतो एका चोर दरवाजाकडे. आपण त्या साईडनं आलो आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला इथून दिसतो आहे तो जो दिसतो आहे ते वाघजाई देवीचं मंदिर. आपण त्या गावातून असं तिकडे चालत जाऊन तिकडून इकडे आलो आहे. सो इकडून हा थोडासा रस्ता लॉंगकट आहे, त्यामुळे आपल्याला यायला उशीर लागला किल्ल्यावरती. जर आपण ह्या पलीकडच्या गावातून आलो असतो तर पाऊण 1 तासामध्येच वरती पोचलो असतो. त्याच्या इथून पुढे आल्यानंतर आपल्याला ही चोरवाट पाहावयास मिळते. ही चोरवाट आपण जर बघितली तर हा छोटासा दरवाजा दिला आहे. एक माणूस गडामध्ये प्रवेश करेल एवढा हा दरवाजा आणि ही वाट.
या दरी कपारीतून ज्यांना ही वाट माहिती आहे तेच हेर लोक किंवा मग विश्वस्त लोक इकडून अगदीच तातडीचा निरोप किंवा किल्ल्यावरून जर कधी काही निरोप पाठवायचा असेल अगदीच युद्धप्रसंगी वगैरे तर हा अशा वाटा वापरल्या जायच्या. ह्यांना दिंडी दरवाजाही म्हणतात, चोर दिंडी, कारण हे दरवाजे रेग्युलर वापरात नसायचे. हे अगदीच महत्त्वाच्या प्रसंगी हे वापरण्यात यायचे. सो हा आहे चोर दरवाजा. चोर दरवाजाच्या इथून आपण पुढे चालत आलो की आपल्याला इकडे एक पाण्याचं टाकं पाहावयास मिळतं. सद्यस्थितीत ह्या पाण्याच्या टाक्याची अवस्था अगदीच बिकट आहे. पूर्णपणे आपण पाहू शकतो खूप दूषित आहे, कारण पाण्याचा उपसाच नाही आहे. त्यामुळं इथून आपण पुढे असं चालत राहिलो. किल्ल्याचा घेरा जो आहे तो फारसा असा मोठा नाही आहे. रोहिडा किल्ल्याचा घेरा याला वाघजाई बुरुज असंही म्हणतात. शक्यतो ते आहे वाघजाई देवीचं मंदिर, तर त्या साईडला हा बुरुज असल्यामुळे याला वाघजाई बुरुज असं नाव पडलं असावं. सो हे आहे वाघजाई बुरुज. अतिशय मोठा बुरुज आहे हा, उंच हा बुरुज आहे. इथून पलीकडचा पूर्ण परिसर नजरेस येतो आणि वाघजाई मंदिराकडून आपण जेव्हा इकडे येत असतो तेव्हा हाच बुरुज आहे जो आपल्याला पूर्णपणे निदर्शनास येतो. आणि खालून गावातूनसुद्धा हा बुरुज आपल्याला खालून वर येईपर्यंत दिसत राहतो. तर ह्या बुरुजावरती आलो आपण तर हा सुस्थितीत आणि भरभक्कम अशा बांधणीचा हा बुरुज आपल्याला पाहावयास मिळतो आहे. वाघजाई बुरुजाकडून आपण पुढे जसं जसं चालत राहू तसं आपण तिकडे भैरवा मंदिराकडे पोचू. इकडे आपल्याला हे जो घरांचेच काही जुने भिंती टाईपमध्येच दिसतं आहे, पण ते बरेचसे अवशेष काही आहेच नाही इथे. फक्त दगडी आणि थोडंफार भिंतीचा 1-2 फुटी भाग असा राहिलेला दिसतो आहे. बाकी इकडून आपण पुढे चालत आल्यानंतर या साईडला एक बुरुज आपल्याला निदर्शनास येतो आहे. याचं नाव आहे पाटणी बुरुज. सो हे काही बुरुज आहेत ज्यांना त्या बुरुजाच्या रखवालदारीस किंवा त्या बुरुजाच्या रक्षणार्थ जे घराणं नियुक्त केलं गेलं होतं त्यांच्या नावाने हे बुरुज आहेत. सो हे पाटणी बुरुज. इकडे पुढे शिरवळे बुरुज वगैरे आहे, तोही आपण पाहूयात. सो आपण जर बघितला तर हा आहे पाटणी बुरुज. बुरुजाचा बराचसा अवशेष हा कोसळलेलाच आहे. साईडचं तटबंदी वगैरे कोणतंही राहिलेलं नाही आहे. आत्ता नवीन ही रेलिंग टाकलेली दिसते आपल्याला, जेणेकरून जे कोणी गडप्रेमी वगैरे किल्ल्यावरती येतात त्यांना साईडच्या दरीचा वगैरे काही प्रॉब्लेम नको यायला म्हणून ह्या रेलिंग टाकलेल्या आहेत. पण जुनी तटबंदी वगैरे या साईडला काही दिसत नाही आपल्याला. पाटणी बुरुजाच्या इकडून चालत आलो आपण पुढे की आपल्याला इकडे डाव्या बाजूस ही पाण्याचे टाके निदर्शनास येतात. उन्हाळा असल्यामुळे आपण आता एप्रिल महिन्यामध्ये आहोत, त्यामुळे बरंचसं पाणी यातलं आटलेलं आहे. हे नॉर्मल असं पाणी आहे. इथेही पाण्याचा झरा असणारच आहे, पण सध्या गडावरचे पाणी काही वापरास येत नाहीत. पहिले लोकं राहायला असायची, त्यामुळे पाण्याचा निचरा, पाण्याचा उपसा चालू असायचा. आपण पाहू शकता हे भलं मोठं टाकं जे दगडात कोरलेलं आहे. त्यात अजूनही खूपसं एप्रिल महिना असूनही सफिशियंट असं पुरेसं पाणी दिसते आपल्याला. तर गडावरती पुरेशा पाण्याची सोय असावी त्यामुळे हे टाकी त्या काळी खोदली गेली. हा किल्ला यादवकालीन आहे, पण बरेचसे टाके वगैरे पण त्यानंतर पण खोदले गेले शिवकालामध्ये. तर आपण पाहू शकता हे पाण्याचे टाके लाईनमध्ये आहेत. तो एक आहे, हा एक टाका आहे आणि हा एक टाका आहे. हा जो टाका आहे ह्याचं पाणी आपल्याला गढूळ दिसतं आहे, पूर्णपणे तांबड्या कलरचं तुम्ही पाहू शकता. सो आपल्याला इकडेही 3 टाकी पाहाव्यास मिळाली. त्यानंतर इकडेही आपण पाहू शकतो हे एक भलं मोठं टाकं पाण्याचं आपल्याला पाहाव्यास मिळतं आहे. सो या एकाच ठिकाणी 1 2 3 4 तिकडे पण एक 5 असे भले मोठे पाण्याचे टाके आहेत. म्हणजे किल्ल्यावरती पाण्याचा निचरा खूप सफिशियंट पुरेसा असा होता. आणि इकडे एक भूमिगत पाण्याचं टाकंसुद्धा दिसतं आहे जे आतमध्ये जमिनीमध्ये आहे. आपण हे पाहू शकतो, हे आतमध्ये जमिनीमध्ये असलेलं पाण्याचं टाकं आहे. इकडे आपण टोटल इकडे 3 इकडे 2 असे 5 पाण्याचे टाके बघितले. आणि ह्या इथेच लाईनमध्ये 6वं पाण्याचं टाकं. त्यामध्ये पाणी अजूनही सफिशियंट आहे एप्रिल महिन्यामध्ये. सो
प्रचंड असा पाणीसाठा ह्या किल्ल्यावरती आहे. एवढ्या उंचावरती भोरसारख्या परिसरात आपल्याला हा असा पाण्याचा साठा पाहावयास मिळतो. आणि त्याच्याच पुढे आल्यानंतर आपल्याला हे 7वं पाण्याचं टाकं, त्याच पुढे आल्यानंतर आपल्याला हे 7वं पाण्याचं टाकं पाहावयास मिळतं. किल्ल्याच्या मागच्या बाजूस पाटणी बुरुजाच्या पुढे हे 7 पाण्याचे टाके आपल्याला पाहावयास मिळतात. पाण्याच्या टाक्यांच्या इथून आपण पुढे चालत आल्यानंतर आपण पोचतो तो या परिसरात. इथे आपल्याला चुन्याचा घाणा पाहावयास मिळतो. बऱ्याचशा गडकिल्ल्यांवरती चुन्याचा घाणा हा पाहावयास मिळतो. काही ठिकाणी फक्त हे चाक पाहावयास मिळतं, तर काही ठिकाणी पूर्ण साचा पाहावयास मिळतो. ह्याच्यामध्ये पूर्ण मिक्सर टाकून ते एकजीव करून त्यानंतर त्या चुन्याचा वापर केला जात असे गडकिल्ले बांधकामासाठी. सो या चुन्याच्या घाणाच्या इथेच हे ऑडिओ युनिट बसवलेलं आहे. हे ऑडिओ युनिट ह्या चुन्याच्या घाण्याविषयी पूर्णपणे माहिती देतं. हे त्यानंतर आपण इथे पोचतो दामगुडे बुरुजावरती. इथून पूर्णपणे खाली नजर जाते आपली. सो असंच चालत राहिल्यानंतर आपण किल्ल्याच्या समोरच्या भागात मुख्य प्रवेशद्वारापाशी आपण पोहोचू. चुन्याच्या घाण्याच्या इथून पुढे चालत आलो आपण की आपल्याला हा अजून एक बुरुज पाहावयास मिळतो. याचं नाव आहे शिरवले बुरुज. या शिरवले बुरुजावरती आपण जर पाहिलं तर डबल तटबंदी आहे ह्याला. जसं की हा एक पहिला बुरुज, त्यानंतर त्याच्यापुढे दुसरा बुरुज. सो एकामागे एक असे 2 बुरुज आहेत. त्या बुरुजाकडे जाण्यासाठी या साईडने खाली पायवाट गेलेली आहे. सो आपण इकडून खाली जाऊ शकतो. बुरुज सुस्थितीत दिसतो आहे चांगला. पहिल्या बुरुजाच्या खाली जर लगेचच मोकळी जागा आणि सपाटीची जागा जर जास्त असेल, तर एकदम उंच असा कडा नसेल, तर त्याला लागूनच लगेच दुसरा बुरुज बांधला जात असे, जेणेकरून त्या साईडने हल्ला झाला, आक्रमण झालं तर एकामागोमागे 1-2 बुरुज असत. ह्या बुरुजाला आक्रमणकर्त्यांनी काबीज केलं तर ह्या दुसऱ्या बुरुजावरूनही त्यांच्यावरती आक्रमण चालू राहत असे. सो शिरवले बुरुज हा सगळ्यात मोठा आणि भरभक्कम असा बुरुज आहे. आपण पाहू शकतो इथे वरती किल्ल्यावरती पूर्ण पहारा ठेवण्यासाठी ही जागा सोडली आहे. इथून उभे राहून आपण पूर्ण परिसरावर नजर टाकू शकतो. शिरवले बुरुजाकडून मुख्य प्रवेशद्वाराकडे चालत जात असताना आपल्याला डाव्या बाजूस एक मंदिर पाहावयास मिळतं. मंदिराच्या आजूबाजूला आपल्याला बरेचसे जुन्या वाड्यांचे हे अवशेषही पाहावयास मिळतात. इथे त्या काळी गडावरची लोक राहत असतात. हे जुन्या वाड्यांचे अवशेष आहेत. मंदिरासमोर तुळस दिलेली आहे. बराचसा प्रशस्त असा हा पटांगण आणि इकडे मंदिराला सध्या तरी लॉक दिसत आहे. सो आपण आतमध्ये जाऊ नाही शकत. हे रोहिडमल्ल भैरवदेवाचे मंदिर आहे. हे पुन्हा मंदिराच्या समोरच्या बाजूस आपण बघितलं हे पाण्याचं टाकं आणि त्याच्या इथेच ही आपल्याला दगडावर कोरलेली ही शिवपिंडी आहे. इकडे शिवपिंड्या आहेत. इथे मला वाटतं ही काही थडगी असावीत जुन्या काळातली. त्या प्रकारे किल्ले रोहिडा आपला पूर्णपणे फिरून झालेला आहे. हे राजवाड्याचे अवशेष आहेत. इथे राजवाडा त्या काळी अस्तित्वात होता आणि तो मारुती मंदिर जो आपण सुरुवातीला बघितलं तिकडून आपण मेन दरवाजाने आत आलो होतो. हे आपण जर बघितलं तर रोहिडा किल्ल्याचा हा काही माहितीपट. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर रोहिडा किल्ल्यापासून आपल्याला आसपासच्या परिसरात जर बघितलं आपण तर बघितलं तर इकडे केंजळगड आहे, कमळगड आहे, किल्ले रायरेश्वर असा हा पूर्ण परिसर. त्या बाजूला तोरणा राजगड. आपण जर बघितलं तर हे राजवाड्याचे अवशेष जे आहेत त्याच्यामध्ये हे आपण बघू शकतो. ह्या खोल्या भिंतीचे अवशेष, अर्ध्या भिंतीचे अवशेष आपल्याला इथे पाहावयास मिळतात. हे राजवाड्याचे अवशेष आहेत.
दुपारचे 1:45 वाजलेले आहेत. सो सांगणं एकच राहील की आत्ता ह्या सीझनमध्ये जर आपण किल्ल्यावरती जात असू तर आपल्याबरोबर पुरेसं असं पाणी आणि खायची जे काही खायला लागत असेल ते बॅगेमध्ये असू द्या. कारण भयंकर असा उन्हाळा चालू आहे, भयंकर असं ऊन पडलं आहे आणि ह्या उन्हामध्ये तुम्हाला 7 ते 8 मिनिटांनंतर सारखी तहान लागते जर तुम्ही चालत असाल आणि जास्त दम लागत असेल तर सारखं कसा कोरडा पडतो. आता आपण किल्ला उतरायला चालू करणार आहोत. प्लॅन होता की आपण रायरेश्वरावरती जाऊया, पण ऊन एवढं भयंकर आहे तर आपण नेक्स्ट पुढच्या सुट्टीच्या वेळी रायरेश्वरावरती नक्की जाऊ. तुम्ही रोहिडा किल्ल्यावरती आला असाल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि रोहिडा किल्ला तुम्हाला कसा वाटला चढण्यासाठी वगैरे आणि फिरायला तर खूप कमी आहे. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच महाराजांचे गड किल्ले फिरूया, तसेच निसर्गाचा आनंद लुटूया. असाच तुमचा सपोर्ट आणि प्रेम भरभरून मिळू द्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.